गुढी का उभारू पर्यावरणाची गुढी. अरे झाड तोड्यांनो लाज बाळगा थोडी. बघा हे 100-150 वर्षांपूर्वीचं औदुंबराचं झाड आहे. औदुंबर म्हणजे फायकस व्हरायटीचं झाड आहे. या सगळ्या नागरिकांना अनेक पिढ्यांपासून ऑक्सिजन देणारं हे झाड आहे. हे त्रास नाहीये, श्वास आहे, श्वास. आपला श्वास आहे हे झाड. पण हे झाड कापून टाकलं कशासाठी? तर एक भकास विकासासाठी. हे झाड वाचून सुद्धा इथे रस्त्याचा वाहतुकीचा मार्ग, सुरक्षित मार्ग आपण 100% काढू शकलो असतो. 100% इथे विकास झाला असता, या झाडांबरोबर विकास झाला असता. पण इथल्या कुठल्याहीच माणसाला वाटलं नाही की हे झाड इथं आमच्या बरोबर असावं असं. कारण की नाशिककरांना ना त्याच्यात त्यांना आता काही प्राणच राहिले नाही, जगण्यामध्ये ना प्राणच राहिलेले नाही. हे सर्व मुर्दाड जनता, फक्त बघ्याची भूमिका घेणारी ही जनता. आणि यांच्यामुळे हे जे राजकारणी लाकूड तोडे, वृक्ष तोडे, हे विकासाच्या नावाने असे 100-150 वर्षांपूर्वीचे झाडं सर्रासपणे तोडून टाकतात. आणि मान्य उच्च न्यायालयाचा आदेश आहे, असं नाही करायचे नाही, असं मान्य उच्च न्यायालयाचा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. या आदेशांना सर्रासपणे झुगारून इथल्या प्रशासनाने, शासनाने ही 200-100 वर्षाची वृक्ष संपदा तोडून टाकलेली आहे. ही काही जे झाडं वाचलेले आता इथले, हे वाचवण्यासाठी, न्यायालयाला परत जाग येण्यासाठी तर आम्ही इथे एक मचान बांधणार या झाडावर, असा आम्ही प्रयत्न करतोय. या झाडावर मचार बांधून याच्यावरनं न्यायालयाच्या आदेशांची जनजागृती करून आम्ही काही जे उरलेले झाडं आहेत ते वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नाशिककरांना खरं ऑक्सिजन पाहिजे असेल, श्वास पाहिजे असेल, आपल्या नाशिकला दिल्ली होऊ द्यायचं नसेल, आपल्या फ्युचर मुलाबाळांची तुम्हाला काळजी असेल, तर तुम्ही या उपक्रमात सहभागी व्हा. नाशिकची वृक्ष संपदा वाचवा, तरच आपलं भविष्य तर आहे. नाशिककर जोमाने म्हणा, चला उभारू पर्यावरणाची गुढी. अरे लाकूड तोड्यांनो लाज बाळगा थोडी.